रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण परत बाळकुमलाच एक लोढा ग्रँडे नावाचं खरं कॉम्प्लेक्स आहे. हे कॉम्प्लेक्स जर आपण विचार केला तर 10-12 वर्ष जुनं असणारं हे कॉम्प्लेक्स असेल. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि पार्किंग ह्या सगळ्या ॲम्युनिटीज प्रॉपरली आहेत. ठाणा स्टेशनपासून जर आपण याच्यावर विचार केला तर साधारणतः 5 ते 5.5 किलोमीटर अंतरावरती असणारं हे कॉम्प्लेक्स असेल. आणि मुंबई टू नाशिक जो रोड आहे, जिथे आपण समृद्धी महामार्ग म्हणणार आहोत, त्या महामार्गापासून साधारणतः 700 मीटर अंतरावरती लोढा ग्रँडे नावाचं हे प्रोजेक्ट आहे. खरं तर ही ग्राउंड प्लस जवळजवळ 31 माळ्याची बिल्डिंग असणारं प्रोजेक्ट असणार आहे. आणि त्याच्याचवरती आपण हायर फ्लोअरला एक 2 BHK फ्लॅट दाखवतो आहे, ज्याचा कार्पेटचा आपण जर विचार केला तर 730 कार्पेटचं हे घर असेल. आणि याच्यात जर मेंटेनन्स संदर्भातला आपला विषय आला तर मेंटेनन्स हे साधारणतः 6,000 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचं असणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस पण वर्किंग कंडिशन्समध्ये आहेत. आणि जर तुम्ही घरातनं बघितलं तर ही मस्त अशी सुंदर बाल्कनी आहे. ह्या बाल्कनीतनं जर आपण बघितलं तर सध्या असणारा हा ओपन व्ह्यू मात्र तुम्हाला मिळणार आहे. इथे खरं तर हे जे समोर तुम्ही ओपन स्पेस बघताय, हा ओपन स्पेस कलरकेम नावाची ही कंपनी होती, पण ही कंपनी कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने विकत घेतली होती. त्याच्यातनं मग त्यांनी ते कल्पतरू पॅरामाऊंट बनवलं. परत शिल्लक जी जमीन खाली राहिलेली आहे ती साधारणतः 60 एकर जमीन असेल. त्याच्यामध्ये ॲमेझॉन डेटा सेंटर भविष्यात येणारं आहे. त्यामुळे ती जमीन आता सध्या अशी तुम्हाला मोकळी दिसते, पण भविष्यात इथं मस्त मोठी अशी ॲमेझॉनची कंपनी येणार आहे. आणि हे जर प्रोजेक्ट बघितलं तुम्हाला इथून भाजीपाला, हॉस्पिटलच्या सगळ्या गोष्टी याच्या आजूबाजूला जवळ सगळं नक्कीच आहे. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन पण याच्यापासून तुम्हाला हे बाळकुम मेट्रो स्टेशन तुमच्या घरातनं, तुमच्या बाल्कनीतनं तुम्हाला 100% दिसतंय. अशा पद्धतीचं खरं तर इकडनं हे आहे. आणि जर तुम्ही इस्कॉन टेम्पलचा जरी विचार केला, तुमच्या घरामधनं पिरामलमधलं इस्कॉन टेम्पल दिसतंय. अधिक नमो सेंट्रल पार्कचं जे गार्डन आहे हेही इथनं तसं बघितलं तर थोडंसं जवळ आहे जर फिरायला जायचं ठरलं तर. आणि अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. आणि फ्लॅट जर तुम्ही हॉल बघितलं तर ह्याचा हॉल पण असा चौरस खूप मोठा आणि चांगला आहे. आणि ज्यावेळेला हॉलच्या आपण मोबाईल कंपासचा तर बाहेर जाताना साऊथ वेस्ट असणारं हे घर असेल. आणि जेव्हा आपण हे घर इकडनं बघणार आहोत त्यावेळेला तुमच्या त्या साईडला जर बघितलं तर 2 लिफ्ट असतील. आणि ह्या साईडला जर बघितलं तर आपण घर आहे आतमध्ये जाताना हे नॉर्थ दाखवतं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला घरात येणार त्यावेळेला तुम्ही घरातनं इथून जर बघितलं तर इथपर्यंत असणारं तुमचं असं मोठं प्रशस्त असं हॉल आहे. ज्या हॉलमधलं तुम्हाला बाल्कनीला जायला रस्ता आहे. आणि हा बघा तुमचा बाल्कनीचा स्पेस, ज्या बाल्कनीमधलं ठाणा शहर तुम्हाला प्रॉपरली इकडनं दिसतंय सगळं अशा पद्धतीचं. आणि तुम्हाला डोंगराचा व्ह्यू वगैरे पण आहे. पण बाकीच्या बिल्डिंग्स आहेत, पण वरती जर बघितलं तर डोंगर वगैरे पण तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतं. आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली इथे कॉमन टॉयलेट आहे जे मोठं आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर परत भरगतचा असा इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे जो खूप मोठा आणि चांगला आहे ह्या साईडला आपण आलो तर. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या वॉशरूममधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला जस्ट अपोजिटला पण जर आपण आलो तर इथं मोठं असं किचन आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारे किचन असेल. आणि गॅसची पाईपलाईन मात्र ह्या फ्लॅटमध्ये 100% आलेली आहे. अशा पद्धतीचा खरा हा फ्लॅट आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला किचनमधनं आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तिथं मंदिराचं प्रावधानासाठी किंवा स्टोर रूम म्हणून एक मोठा रूमची सुविधा इथे ऑलरेडी केलेले तुम्ही बघू शकता. हे पण मोठी साईजमध्ये आहे. आणि नंतर याच्या बाहेर आल्यानंतर इमिडिएटली ह्या साईडला आलो तर विथ वुडन फ्लोरिंग लावलेलं हे तुमचं बेडरूम आहे. आणि त्याच्यातनं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे खिडकी आहे, त्या खिडकीतनं वारं पास होतं. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथं तुम्हाला परत कपाट लावण्यासाठी मोठी जागा पण उपलब्ध आहे. याच्यामध्ये तसं बघितलं तर प्रत्येक हॉलमध्ये एक, बेडरूममध्ये एक आणि मास्टर बेडरूममध्ये असे 3 AC ऑलरेडी दिलेले आहेत. घरामध्ये पेंटिंग डेंटिंगचं काम नक्की करावं लागणार आहे, किंवा तुम्हाला जर फर्निचरचं करायचं म्हणलं तर ते करायच लागणार आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला शेवटच्या बेडरूमला आपण येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट अशा पद्धतीचं तुम्हाला इथं परत एक मिळतं जे मोठं आणि चांगलं प्रशस्त असेल. आणि नंतर ह्याच्यात पण जर तुम्ही बघितलं ह्याच्यात पण वुडन फ्लोरिंग ऑलरेडी लावलेलं आहे. बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठी आणि अप्रतिम अशी बेडरूमची साईज तुम्हाला ह्या घरामध्ये मिळते. आणि इथे परत कपाटासाठी एवढी मोठी जागा उपलब्ध 100% आहे. आणि ह्या साईडला ही खिडकी जर ओपन ठेवली तर इथं हवा इतकी प्रचंड जास्त फ्लो येतो हवेचं ह्या खिडकीमधनं की चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हवा इकडनं नक्की मिळते. आणि बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि प्रशस्त बेडरूमची साईज आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या खिडकीकडनं उभं राहणार आहोत त्यावेळेला तुम्हाला असा ओपन व्ह्यू, हिल व्ह्यू तुम्हाला घरामधनं दिसतो. ती खिडकी ओपन ठेवल्या कारणानं हवा मात्र तुम्हाला कंटिन्यू इथे मिळते. अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. फ्लॅट खूप सुंदर आणि प्रशस्त, ज्या लोकांना मोठा प्रशस्त फ्लॅट हवा आहे तर 730 कार्पेटचा पण साईज वाईज बघितलं तर मोठा चांगला फ्लॅट आहे. ह्या मालकाने सांगताना आपण 1,10,00,000 रुपये किंमत कोट केलेली आहे. ज्यावेळेला आपल्याला हे आवडेल किंवा आपलं लोन त्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हे निगोशिएबल किंमत असणार आहे. त्याच्यामुळे जर असा फ्लॅट कोणाला बघायचा असेल हा
तर मी हा फ्लॅट आपल्याला नक्की दाखवू शकतो. फॅन पण तुम्ही बघू शकता, विदाऊट लाईट फॅन फिरतोय आपला. म्हणजे मी जे हवा जो तुम्हाला बोलत होतो तो हवा एवढी फ्लॅटमध्ये आहे की फॅन म्हणजे ह्या खिडकी ओपन ठेवल्यामुळे हा फॅन ऑटोमॅटिकली फिरतोय. तर ह्या पद्धतीचा खरा हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मी नक्की दाखवेन. अशाच पद्धतीचे नवीन नवीन आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की रोज रोज घेऊन येत आहोत. तर मला असं वाटतं जास्तीत जास्त बघा, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, ही तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.